sound, please. Give me some effects. Generator is getting noise here, you know. गणपती बाप्पा, अरे मंगल मूर्ती, अरे एवढा वाद झाला मला रात काढी त्याच्यात मी काय हो अरे रोवणव ठेवले कोंबडी रोवणव राजन बुवा अरे दिसायचं बोलले आता रोवणव ठेवले कोंबडी आता करडून हिथं ठेव की तिथं ठेव रोवणव ठेवले कोंबडी आता करडून हिथं ठेवू की तिथं ठेवू अरे चांगल्या बोले असं आहे आपलं मुंबई सिटी आहे काय जो राजन बुवा हा सप्तसुरांचा बादशाह बाय 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 आज म्हणून एका बाजून कुपटी बैल बैल झेंड्यात नाही गेला पाहिजे असं राजू बुवा असं कारखान परतान घेणार की भला बघित राहायचा स्वागतम 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 सुस्वागतम मोठे देवता श्री गणेश विद्या देवता आणि शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हा महाराष्ट्रात तो विचारांचा वारसा पुढे नेला आणि शाहू फुले आणि आंबेडकर या सर्वांना नमस्कार करून अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला आणि तो थोर थोरगार सम्राट मल्हारराव होळकर यांच्या चरणाशिला नमस्कार करून हिंदुस्थानामध्ये स्वातंत्र्याची जी खेळी पेटवली ती सर्वांगीय चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून हा महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि संतांच्या मस्त्याडीमध्ये संत बाळूमामा या मोरडे गावचं ग्रामदैवत माझ्या गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी आई विठलाई देवी धनी देवडोंगर लंग्याचा मानक धनी केदारनी देव चव्हाटा जुगादाताई रंगदेवता नटेश्वर आणि माझे रसिक मायबाप तुम्हाला मनाचा मुद्रा करून मूळ गादी बाबू रंगले घराण्यातील भीमाशंकर यांचे नारायण गुरव यांचे बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य सुरेवाला शाहीर विकास लांबोरे शाखा रवळनाथ नाथ मंडळ कोंडे यांच्या सवेत हा कार्यक्रम सादर करताना माझा ढोलकी बंधू सिद्धेश बारगोडे कीबोर्डला दिग्विजय खेरे बेंजोला सुरल पंपेकर आणि ऑक्टोपडला विशाल कंबेळे आणि साऊंडला SM साऊंडचा सुरत मात्रेकर सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळं हे चालू झालं ना की आवाज येत नाही हा एकदम झालं ना चटणी बरोबर आहे मीठ बरोबर पण मसाला बरोबर नाही एवढं लक्षात शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्मिणी असतात आणि हे दुसरं वर्ष आहे लागोपाठ की आज मला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिलेली आहे आदरणीय सन्माननीय माननीय ज्याने 23 वर्ष शक्तीतुरा केला आज त्या गावामध्ये नमन आहे शक्तीतुरा आहे आणि असे लोककलेचे पायी लोककलेचे ज्ञाते आणि लोककलेचे जाणते आदरणीय सोनू माऊली वाजे सोनू बाबू वाजे आणि त्यांचा पूर्ण परिवार एकत्र कुटुंब पद्धती आहेत आज वर्षावळ आहे वेगळे वेगळे झालेले आहेत आणि त्याच्यात एक उत्तम उदाहरण म्हणजे हे कुटुंब आहे तुम्हाला शाहिरी मनाचा मुद्रा करून ही संधी दिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत माननीय वस्तात माझे गणेश लांबोरे आलेले आहेत आज आणि भैया सामंत यांचे कट्टर समर्थक राईट हँड म्हटलं जातं ते तुकाराम दादा हेडगे आमचे घराण्यातील आमचे गुरुबंधू आमचे शाहीर
शशिकांत गुरव भावा गुरु आम्ही त्यांना म्हणतो तुरवले. पंकज घाणेकर आलेले आहेत DSPचे. अनेक गाणी तुम्हाला हिट दिलेली आहेत. ते पंकज घाणेकर या ठिकाणी या गर्दीत उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे मित्र मंगेश वरक, आमचे गाववाले महेश कांबळे, दिनेश भांडागळे मौले आहेत, शाही राम शेळके आहेत आणि दाभोळे गावची मंडळी अनेक आहेत, कणकणी गावची मंडळी आहे, रुपेश गोरे खेडवरून आलेले आहेत आमचे मित्र. आमचे अनेक कार्यक्रम झाले असे आदरणीय आणि एक वरिष्ठ शाहीर मनोहर सुकम माऊली या ठिकाणी आहेत. देवरुख शाखेचे ते खजिनदार आहेत, समन्वय समितीमध्ये आहेत, सेनेचे ते संपर्क प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे माझे मित्र आणि प्रतिस्पर्धी शाहीर दिनेश सनगले आहेत, शक्तिवाली बुवा मित्र जयेश आमटे आहेत, गोविलगावची मंडळी आहे, नागेशदादा चौकले सगळे आहेत. 2 मिनिटं द्या मला. त्याच्यानंतर इथं विराज झोरे आहे पुरसला, अमित झोरे आहे, सुरज कोल्हापटे, संतोष लांबोरे, सचिन कोल्हापटे आणि सगळी मंडळी आहे. सर्वांना मानाचा मुजरा करून माझ्या गावची मंडळी आलेली आहे. सर्वांना ज्या मानाचा जय मल्हार आणि नमस्कार आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता मी आणि जनरेटर दोघांनाच ऐकायचं कशी बरं. हे आल्या आल्या बोललं, मी जर खोटा बोललो तर माईक पण पडेल आणि लोक 5 मिनिटात माईक पण पडला. अजून परत हाय की नाही मी खोटा बोललो बरं बोललो. जर मी खोटा बोललो तर माईक पण पडेल. माईक अर्धा तास बंद पडला आणि सत्याची पांढर आली इथं. आता आताही चांगला म्हणू बुवा हातच्या कंकणाला आरसा कशाला. आता तुम्ही मला बोलशील की लांबरे बुवा असं बोलतो. आता हे माझं पण जायचं आहे, आता हलतंय सगळं जायचंय, पण मी बोलणार ना माईक बंद पडलो म्हणून. कटाकाच्या बोला. आता काय दे गाणी. नमस्कार करतो आहे दत्त दिगंबराला. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं लक्ष असू द्या. जोडून माझे दोन्ही कण तुमच्या चरणी विश्वंभर, जोडून माझे दोन्ही कण तुमच्या चरणी विश्वंभर, अवधूत चिंतन दत्त दिगंबर, प्रणाम घ्यावा हो गुरुवर, प्रणाम घ्यावा हो गुरुवर, प्रणाम घ्यावा हो गुरुवर, प्रणाम घ्यावा हो गुरुवर.
विश्वंभर अवधूत चिंतन दत्त दिगंबर प्रणाम घ्यावा हो गुरुवर प्रणाम घ्यावा हो गुरुवर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू शिवशंकर मंत्र तुमचा ओठावर ब्रह्मा विष्णू शिवशंकर अवधूत चिंतन दत्त दिगंबर प्रणाम घ्यावा हो गुरुवर प्रणाम घ्यावा हो गुरुवर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा शंकराचे धरुणी चरण देवा शंकराचे धरुणी चरण देवा शंकराचे धरुणी चरण बाब्या राजरामा विशाल पवन गणेश भिकाजी प्रभाकर त्यांचा मी शरण गणेश भिकाजी श्रीरामर नारायण गुरुवांचे कळे विकासच्या श्रीरामर अवधूत चिंतन दत्त दिगंबर प्रणाम घ्यावा हो गुरुवर प्रणाम घ्यावा हो गुरुवर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा जोडून माझे दोन्ही कर तुमच्या चरणी विश्वंभर जोडून माझे दोन्ही कर तुमच्या चरणी विश्वंभर अवधूत चिंतन दत्त दिगंबर प्रणाम घ्यावा हो गुरुवर प्रणाम घ्यावा हो गुरुवर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी अखंड हरदासवलीचा विजय असो बोल तूर पवन राजाराम गणेश भिकाजी गणपती बाप्पा ये
इस्पिटी मारलेले आहेत आणि रोशन रावण आलेले आहेत आणि पंकज कुठे आहे शपथ पंकज घाणेकर आणले आहेत सर्वांचे लाडके ज्यांनी कोकण नाचवला ज्यांच्या गवळीने कोकण नाचवला ज्यांच्या गणाने कोकण नाचवला तो माझा पंकज घाणेकर आणले कृपया सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा माझा पंकज घाणेकर आणला 500 रुपयाचं पारितोषिक आणि ते बोललं असं म्हणा पैसा आलं थांबा प्रकाश मराठे माझे चाहते वचा बोलू नको 111 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांचं म्हणणं फरमाईश या ठिकाणी आयोजक संयोजक आदरणीय चंद्रकांत सोनू वाजे यांच्याकडून ढोलकीपटूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणलंय त्याचप्रमाणे सोनू वाजे या आमच्या यजमानांकडून या आमच्या आयोजकांकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे नवलाई देवी नाथ मंडळ शाखा रवळणा यांच्यातर्फे आभार संतोष झोरे आणि मंगेश ओरख माझा निर्माता माझ्या अनेक गाण्यांचा निर्माता माझा दोस्त माझा मित्र संतोष झोरे यांच्या घरी उद्या हरचरी या ठिकाणी बारी आहे शारदा देवी धनगरवाडी प्रतिस्पर्धी शाहीर संजय जुदम आहे 251 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद माजी सरपंच ग्रामपंचायत मोरडे करंबेळे तर्फे देवळे तसेच संगमेश्वर तालुका युवा सेना सचिव आदरणीय सन्माननीय प्रदीपजी ढवळ माऊली पुन्हा एकदा 501 रुपयाचं पारितोषिक आणले माऊली मानाचा जय महाराष्ट्र आमटे परिवार यांच्याकडून वाडवडिलांची वहिवाट ही कविता घेण्यासाठी आमचे मित्र यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे आणि श्याम शतप आणले आहेत युट्यूबवर आमचे आहेत तिकडे चर्चा फार 101 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद चला 2-3 फरमाईश ऐका हो गंमत सांगतो आलं आता काय जनरेटर बनवाय बरं माझा पण कानेर त्याचा पण कानेर हे बोललं अहो पण एवढं कसं 2 मिनिटात होईल मी जर खोटा बोललो त्यांचं नाव पहिल्यांदा लय भारी असतं आणि माझे ढोलके पट्टू आणि माझे कीबोर्डस्टर आणि माझे नमनाचा फील होतो मला एकदम आणि माझे कीबोर्ड मास्टर जर तुझ्या अंगात मध्ये असाल तर व्हिडिओ संपले आणि असे बोलून नारद मुनी म्हणाले जाऊया आपण ब्रह्मदेवाकडे मग आता वाटतं ती पाहता आव ही सगळी गंमत आणि अजून हा तर बोललेलं तिकडे अजून गेलेलाच नाही तर 5 मिनिटात म्हणतात माईक बंद पडल आणि माईक पडला मग पुढचं काय का खोट बोलायचं राजाजी बुवा कॉपी करायची करुणाचा भारी होता की नाही सगळ्या बोले को अजून आहे माझ्याकडे चालतो तुम्हाला हे कोरोना तुझे जिकडे तिकडे चर्चा अरे म्हणे निसर्ग तिथला हिरवागार हे म्हणाले की मंडळी की माझ्याच बारीला लाखोराचे गण फेमस होतात आणि मी त्यांच्या लक्षात आणून मीच दिलेला आहे मान्य मीच केलेला आहे की म्हटलं माझ्यासाठी लकी 4 मॅम बुवा आणि हा माणूस एकदम भारी आहे पोरगा एक नंबरचा माणूस चांगला किती पण बारी ताप शेवटला आरतीला येणार 4 चकल भेटल्यावर हसून बोलणार हात मिळवणार मनात त्यांच्या काय असं माहिती नाही पण वर्ण भारी पण ह्यांचा काय प्रॉब्लेम ह्यांच्या हातात काय ना बोलवता धनी त्यांचा वेगळा आहे आणि त्यांचं मन ऐकत होतो बाकी माणूस एक नंबर आहे ते मला बोलले मग वरच्याशी बोलणाऱ्या बरोबर बारी करा म्हणजे त्यांच्या मनात काय तर हलवलं मला काय लागलेलं आहे तसं काय मी भुला नव्हतं वाईसवायला असेल पण शाप भुला नव्हतं तर त्यांच्याकडं आईचं फेमस झाला अजून दुसरं नाव राहिलं ज्यांना माझ्या बालपणी वडिलांचं त्यांच्याच बारीत बोललेलो
बोललेलो, ह्या यांच्या बारीत नाही बोललेलो. अरे जिकडे तिकडे चर्चा फार आले, पैसा आले, पैसा आणि हिरवागार स्वर्गावर तो तिथं तू जाणार कधी, स्वर्गावर तो तिथं तू जाणार कधी, गावात कोकणामध्ये या गणपती सणास. हे काय बोललं की बुवापेक्षा मी भारी त्यांचं गाणं बोलू शकतो असं बोललं ना. बुवा फुले रे फुले जो शाप फुले गावात कोकणामध्ये गणपती सणास. त्याप्रमाणे संत जोरेंचे फरमाईश घेतो. नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. शाही राजे शिका, मी तुम्हाला वाईट काय बोललो? तुमच्या लेखणीची जेव्हा तारीफ करायची असेल, प्रशंसा करायची असेल तेव्हा प्रशंसा केली. काही चुका असतील त्या इकडे तिकडे केल्या. तुम्हाला गाणी कोण लिहून देतो? तुमचा कवी. आई वडिलांना असतात, बहिणीवरना असतात, मी सांगतो कुठली कुठली असतात आणि ती चालतात. म्हणजे आमच्या घरात आया बहिणी नाहीत आणि तुमच्यावर जरा बोललं की माझ्या बापाला काय बोलायचं नाही, मी तुझ्यावर कपडं फाडी. तुझ्या बापसान दिले हे कपडं फाडाय काय बापसान दिले? हे मी इकत घेतलं 2100 रुपये, त्याचं 50 रुपये चालून द्यायचं बाकी आहे. मग हे कपडं कसं फाडून देईन? बरं मी चालीन देतो. येऊन तर बघाव फाडाया त्या भला नाही. अरे असला मरतुकडा वाटलो म्हणून काय झाला हे ना गुच्छ असा कपडा फाडायला खायचा काम आहे. कपडा फाडायचा साम दाम दंड भेद आपण ऐसा आता है. अरे गावठी बोलताय मेरे को खुला समझा. खोटा बोलायचा नाही, खोटा बोलायचा नाही. आणि राजू लंडरे खोटा बोलायचा नाही. हा लांबोरे बुवा अजून कमरेच्या खाली पण नाही गेले, कमरेच्या वर पण नाही, मधीच आहे पण घर करून टाकेल बघा. नाद करायचा. पंकज आई लव यार, मेरे तुमको देखा मैं पागल हो गया. तुम आहे का फसलो तुम्हारे पण खोटा बोलायचा. नवगणाचं गोंदायचं गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांधायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पवत बांधायचं. आणि आजचा अरे हे पैसा आता येत दादा अडगे भैया समान यांचे कट्टर समर्थक आणि आमचे मित्र
ज्यांचे अरब देशाशी संबंध आहेत असे आमचे दादा येडगे, तुकाराम येडगे दमावली 1001 रुपयाचा पारितोषिक, साई शाह साहिल वाजे, सीमा सचिन नटे, सौम्य प्रदीप संदीप वाजे आणि श्रेयस संदीप वाजे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर गण घेतोय आजचा तुझको भुला दिया. आपण तसा गावते भगवान सप्तस्वराचा भाषा आपण गावते भेंडी गावठी असतो गायला गावठी पण चढते लाल पण चढते काय हा बोलते साहेब म्हणून बोलतोय ना लागला अरे बाप्पा तुझा सासा. या ठिकाणी गावड्या गावली तुम्ही या रेकॉर्ड करायचा पुढच्या वर्षी. ना लागला रे बाप्पा तुझा असा फुला भोवती घालून घिरट्या अरे फुला भोवती घालून घिरट्या फिरतो फुगा जसा. ना लागला रे बाप्पा तुझा असा अरे ना लागला बाप्पा तुझा असा.
लागला बापा तुझा असा. आता मी बोलतो अरे फुला भोवती घालून गिरट्या हा फिरतो भुंगा तसा लागला बापा तुझा असा. सप्तसुरांच्या बादशानो ओ बादशानो खोट बोलायचं नाही, खोट बोलायचं नाही. अजून म्हणतो काय म्हणतात ये जरा म्हणा बघा. एक पुढचा म्हणा, 2 3 अरे 4 5 6 7 8 आणि 9 अरे चंगे बोले जो गहू वो तुकाराम बोलते ओ राजेश चंगे बोले हमारी जर पुकारा भी ऐसा ही बोलता है. तर आता जाऊया हॅलो हॅलो तर काय मला वाईट नाही बोललेलं. 2च गोष्टी बोलल्या कपडे फाडी. तर मी काय बोललो तुमच्या बापसाचं नाही मैं फाडले को देंगा नाही. तुम्ही येऊन बघा मी खुश झाली एवढं आपल्याला तेवढं देतं. नाही तर एकदा माझ्यावर कबड्डी घेऊन दाखवा. नाही ढ्यान गळ्यात ठेवला तुमच्या तर सांगू नाही आपल्याच जमतं. तर लांबोरे बोला ह्या बोला नको दा बोला नको. लांबोरे माणसं लगेच म्हणतात ताट होतो. अरे तुरे बोला ताटच बोला असं सगळं आहे. तर बुवा आता गवळीचा भाग द्यावा. आता बारी झालोय म्हणजे गवळून बोलाय घेऊया. तर काय त्यांचं म्हणणं ए वा बरोबर आहे ना आवाज आणून गणपत लांबोरे टोपीत त्या कुडी नाही ठेवली वाज त्यांचं माझं बदनाम आहे. तर म्हणतात लय श्रमाण बालपणाची अंगणाची होती काय कौली कौली बाला बाला पितळीत गुल पातळ झाला गोला डावला वाला वाला मानव तल्यावर सोलाला मला लाडील चाक हो लाडील बुवा खोटं बोलायचं नाही आणि माझी कॉपी बंद करायची नाही. बालक बालपणाची आकानाची होती काय कौली कौली होती काय कौली कौली याची दिसते येवली ओली मग घालून झाले. मी म्हणतो हे कसं वास काढ्यात बघा बघा सोपं सांगतो सोपं. आणि मला म्हणतात मग बोलू नको. मग दादा बोलला की दादा म्हणतात दादा बोलला हातात ध्यान घ्या हातात ध्यान घ्या तर घ्या मग शाही संपत यायला किती दिवस एकच बोल दुसरं काय नाही. हा तो म्हणतो येवली उली होती कौली कौली होती तेव्हा झाली पिवली. पण हे जवळ हे पिवलीच्या जवळ जायची गरज काय होती. जवळ जाऊन किंवा येवली उला आहे पिवला झालेला आहे मग जवळ गेल्याशिवाय दिसत. अरे एखाद्याला नाद असावा पण असला ना असा सगळा. ह्याच्यात मी काय वाईट बोललो. मी वाईट बोललो तर ह्यांच्याही गुच्छा मारा. मी काय खोटं बोलला तर एक भाग ते वेळा नाही बघ घ्या गमती ना सगळं गमती नाही. दुसरा दिवस ना ऋषी पंचमी गवर 2 दिवसा नाही कॉपी करायची नाही. झाली गम्मा अरे नाही समान मी झाली झाली गंमत झाली जम्मत हो झाली गंमत झाली जम्मत. गोष्ट कायमची लक्षात ठेवली गोष्ट कायमची लक्षात ठेवली. जेव्हा झालेली कानाची पिवली तेव्हा बाजूला बसून जेवली. एवढा जवळ कॉपी करायची नाही. जेव्हा झाले कानाची पिवली तेव्हा जवळ बसून जेवली. जेव्हा झालेली कानाची पिवली तेव्हा जवळ बसून जेवली.
बुवा तुमचा स्तवन प्रचंड आवडला आपल्याला, गण छान होता. मला वाटलं आज तुम्ही काय झालं माहितीये मंडळी, काय होतं माझं होता मारा. तुम्हाला सांगतो कसं. याला फक्त एक नारळ द्या, ह्या मात्र आज बंद पडता कामा नये. माझ्यासोबत जनरेटर सेम माझ्यासारखा आवाज. तर काय होतं, बुवांसोबत झाल्या माझ्या 4 बाऱ्या. बुवांचं म्हणणं बरोबर आहे, जर काय भेटतात तर मुंबईलाच भेटतात, गावाला एवढं नाही भेटत. काय जो काय माहिती भेटतील, पण हळूहळू भेटतील. तर गंमत काय झाली, 3री बारी मी बोललो. मी काय बोलतो ना, जशी माझी आधी माया जाईल तसा लांबोरे बुवा जाणार. मी 5 गिअरची गाणी आणतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि एक टॉपचा. जसं जातील आमचं तसं जायचं, नाही तर आपली गाणी तशीच ठेवायची, काय बोलायचं नाही. उगाच वाईट कशाला बोलावं. नाही तर नंतर काय म्हणतात, शक्तीवाला एवढा सरळ गेला आणि तुरेवाला उर्मटत. आता आमचे एवढं, आता ही काहीतरी 16वी 17वी बारी आहे, काय सगळ्यांबरोबर मी आगावगिरी करतो. काढून बघा युट्यूब, नाही करत तसं. पण ह्या आगावगिरी करतात, मग एकदा चांगली बारी करतात आणि काय बोलतात तेवढं गोड आणि गाणी जो वाईट. मी म्हणतो मला मारताय ती माझं कौतुक करतायत, शेवटपर्यंत समजत नावं. आणि असा एकदा फसलो तर प्राणी मात्रा लावली होती बारी आणि हे बोलतात गोड गोड आणि गाणी जो वाईट. मी म्हणतो आता करू काय, वाईट बोललं तर पब्लिक बोलणार आणि वडत असल्याची बारी लागली 4थी. मग हे काय तयारीत नव्हतं, मी जो आरपार करून आलो. शाप झालं कानसारलं शाप. त्याचं कारण काय, त्याचं कारण काय, प्राणी मित्राच्या बारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला फोन केलं 2-3. यांचा आणि माझा मित्र कॉमन आहे, असा स्वभाव पण आमचा सेम सेम आहे थोडा थोडा. तर सांगतात काय नाही तर आमच्या काहीच नाही बोलले, काय ह्याकडे काय म्हटलं, तोंडावर बोलतात बोलतात, काय गेलो तयारी करून. आज मी घाबरलो होतो, म्हटलं आज काहीतरी वर तुफान असेल, पण आवाज मोठा केला पण काय एवढा काही दम नव्हता. आज जो मजा झाला नाही बघितलं. गवण घेऊ अरे पैसा आले. संतोष खांदारे माऊली यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की राज ठाकरेवर तू एक गाणं घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज युवा मित्र मंडळ देवरुख कोलेवाडी गणा माझ्या बालपणी. ओके घेऊया, 201 रुपयाचं पारितोषिक आहे पहिल्याच. बारीची गवळण मी देतो आहे, त्या भागाला भागाच आहे. शायर घ्या. सारी दुनिया प्यारी पर तू है सबसे प्यारा. ही चाल आहे. त्याच्या आधी एक फरमाईसाठी घेतो नंतर. का झालीस तू बेमान तुझं भरलं कोणी हे कान,
तुम्हाला मतदान देणार साहेब. तुम्ही ज्याप्रमाणे उत्तम छान प्रकारे वारी केली त्याप्रमाणेच करणार. तुम्ही का माझ्या बाबतीत गैरसमज करून घेता मला काही कळत नाही. असा गैरसमज करू नका. मी बरा आहे म्हणजे वर्ण काळा दिसलो तर आत्म काळा नाही, आत्म बरा आहे. मी सांगतो तुम्हाला. बोलो का झालीस तू बेमान तुझं भरलं कोणी कान वचा वचा बोलून गास का घालतेस तू थैमान. अगदी उड्या बिड्या मारणार असा करेन तसा करेन भाडीवालं रिक्षावालं आम्ही कपडा भाडी या 3 वर्ष वैताग आला ह्याच कपडे भाडी अरे कपडे कोण काढतो अरे या खोळा फाडतो का राजा भाऊ आमचा खुला आहे. मी म्हणतो खुला पण खुला आहे नाही खुला. मग नाही खुला तर असं का तुम्ही म्हणतात तर म्हणतात हे मुला भाजला खुला आता त्यांच्याकडे सगळं का झालीस तू बेमान तुझं भरलं कोणी कान असं वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान. वचा वचा बोलून असं का घालतेस तू थैमान. असं वचा वचा बोलून असं का घालतेस तू थैमान. वचा वचा बोलून असं का घालतेस तू थैमान. झालीस तू बेमान तुझं भरलं कोणी कान झालीस तू बेमान तुझं भरलं कोणी कान. वचा वचा बोलून असं का घालतेस तू थैमान. वचा वचा बोलून असं का घालतेस तू थैमान. खेळ तुझा माझा इथं दारामध्ये रंगला तुझ्यावरती आला डावा एवढा पाय झोंबला. तुझ्यावरती आला डावा एवढा पाय झोंबला. तुझ्यावरती आला डावा एवढा पाय झोंबला. खेळामध्ये भले हरलीस खेळामध्ये बरी नाही तू बदनाम. हरलीस खेळामध्ये बरी नाही तू बदनाम. वचा वचा बोलून असं का घालतेस तू थैमान. 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 साक्षीला हे जगो हे समोताली जमले सारे लोक विंद तुझं डोक. जमले सारे लोक विंद सारे लोक होऊन समजदार हे मानाचा सैमान. होऊन समजदार हे मानाचा सन्मान. वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान. वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान. वचा वचा बोलून असं का घालतेस तू थैमान. वचा वचा बोलून असं का घालतेस तू थैमान. झालीस तू बेमान का झालीस तू बेमान तुझं भरलं कोणी कान. का झालीस तू बेमान तुझं भरलं कोणी कान. वचा वचा बोलून असं का घालतेस तू थैमान. 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 वचा वचा बोलून गासा का घालतेस तू थैमान. दोन फरमाईश घेऊया पटापट आणि प्रशांत करूया बुवांच्या.
अग गर्वाभिमानाची झाली तुला वादा, गर्वाभिमानाची झाली तुला वादा, कृष्ण सख्याची राधे करू नको निंदा. पिवली झाली पिवली झाली इवली इवली पिवली. हे अरे जो आठवला एक बोलू काय तुम्ही गप राहिलो बोलू. तर तुम्हाला माहिती असेल आमच्याकडे पण झाला ते. आमच्याकडे होता नमान 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 ताम ताम विधाम दधाम. तुम्ही गप काय मी कंटाळवाना बोलतोय काय नाही ना, गाणी पण म्हणायला लागतात ना. तर नमान झालं 3:30-4 वाजले आणि नमान झालं आणि रावण आला असा. रावण ताशे विषय वाजवला आणि आणि रावणाची फळी लावली आणि आत होता इच्छू. विंचू यु नो स्कॉर्पिओ. आणि तेव्हा पद्धत होती रावणच गाणं म्हणायचं आणि मागलं खेळलं यांनी मागचं कोरस म्हणायचा. आणि 4 वाजलेलं हो सगळं झोपेल. आपलं गळ्यात शाळेबी टाकून आपल्या म्हातारा बाबा नाचला टाळ वाजवीत आणि तलवारीवर लावून ढाल घेतला नाता. आणि रावण आला हे तर वाजवलं. रावण आला वाचून गेला, रावण आला नाचून गेला. तर मागलं खेळ पण माहित हा वाजवा. अरे रावण आला नाचून गेला, रावण आला. आणि तेवढ्या चावलायची इचू चावल्याबरोबर आता करायचं काय पब्लिक समोर ना, पब्लिक समोर बोलायचं कसं. तर म्हणतात एक कोड लँग्वेज बोलूया मग अचानक कळेल ना. तर पेन तर कधी कोड लँग्वेज समजलं वाजव. अरे रावण आला नाचून गेला, रावण आला नाचून गेला, अरे इचू चावला. तर मागलं पण झोपल वाजव. अरे 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 इचू चावला. 2-3दा झाला याला जो आला खूप लास्टला काय बोलू सांगू आमच्याकडेच बोललं पण युट्यूबला गेलं नाही. शीतक कुठे आहे तुम्ही जर सगळ्या पोरांनो हे युट्यूबला असलं काही माझी चांडीगिरी टाकू मी काय वाईट बोलतो काय. पण मंडळात विषय झाला का लांबोऱ्या भारी करायचं का जोक सांगू गंमत हो काळोखातला बघतोय कोण आम्हाला वाईट काय बोलतोय वाईट काय बोलतोय. मागचं तसं बोलायला मी तसा कंटाळला ना. अरे 2-3दा नसला 2-3दा झालं नाकाचा एवढा मारुती व्हायला मागचं म्हणते ना मागचं माझं. रावण आला नाचून गेला, रावण आला नाचून गेला, अरे इचू चावला. अरे मेला आरड गेलो इचू झाला. अहो शपथ असा एक जोक अजून आहे. पण ह्या जर युट्यूबला गेलं तर मला तास बनत होईल मामा कंस मामा. आणि पहिलं माईकला वरला लावायचं ना मला होय ना रे. आणि झालं मामा लावून आलेला कंस मामा आणि एवढा कृष्णा. अरे सांगतायचं म्हणाले कृष्णा एवढा. आणि चालत जर तुझ्या अंगात हिंमत असेल तर मामा भिडाव सांगते आणि मग ती पद्धत कशी मामा खाली बसणार कृष्णा मांडीव एक पाय हिथं आणि चाकू नाही आधार जातो का मारायचा ना सारखा. मामा एक घेतला मामाने वर मारायला की मामाचा फेकून द्यायला कशा. 4-5 झालं कृष्णा वैतागला सारखा सांगून जमला जर अंगात हिंमत असेल तर कसला. आणि माई घेतोय तर लास्टला म्हणतोय चढला 4थी-5थी वेळ झाली इथं पाय ठेवला इथे एक पाय ठेवला इथे चाकू मारतोय. आणि लास्टला कृष्णा म्हणतो अरे मामा काय था म्हण. पुढचं सांगू पण पंकज गाणे करा पाया भरतोय ह्या पुढे सांगा त्याला. आणि लास्टला मारतो अरे मामा काय था म्हण एवढं मारताय येतो. तर आता राहिलं मला हो लागेल बुवा कंटाळून बोललो ह्याच्यावर काय बोला तुम्ही फक्त. आणि बुवा कॉपी करायची नाही एक फरमाईश आहे. माझे आमटे परिवार आहे त्यांच्याकडून आणले आहे. वाडवडिलांची वहिवाट फक्त 2 कडे घेतोय. वाडवडील किती श्रेष्ठ होता त्याची ही कला आमची लायकी नाही तयार करायची लोककला. आणि जर आमची तयार करायची लायकी नसेल तर तिला गालबोट लावायचाही आमचा अधिकार नाही. आणि हेच आम्ही सांगत असतो. बाऱ्या प्रतिस्पर्धेला शाहिराला भाग दिलाच पाहिजे त्यांच्यावर बोललाच पाहिजे पण मर्यादा राखून. जेव्हा एखादी
रात्री 4-5 वेळा ऐकून घ्यायचं, तरी पण जर ऐकत नसेल तर मग एक इंजेक्शन द्यायलाच लागतं. आणि त्या एका इंजेक्शनला एवढा त्रास होतो तर बाकीचं माझं AK-47 भरून ठेवलं त्याचं काय करू मग? बुवा गळ्या अशा मारी डिस्केव मला तुम्ही सगळा बोलत नाही. कोणी लिंपली असेल चुला, कोणी मारली असेल फूक, तुमचा आमचा वाढवली. ज्याप्रमाणे मोरडेगाव बसला, या गावात कोणतरी पूर्व झाला असेल पहिला, तेव्हा त्यानं त्या पाषाणाचा कौल घेतला असेल आणि एकापासून 21 झालं, 5पासून 25 झालं. आणि अशा प्रकारे गाव आज एवढा वसला, श्रीमंत झाला. त्या वाडवरील मूळ पुरुषाचा तेव्हा रस्ता नसेल ना, तेव्हा वाट नसेल ना, ज्या वाटेला तो गेला ती वाट जन्माला घातली. ज्याप्रमाणे आपली पोरं जन्माला घातली त्याप्रमाणे ह्या माळाच्या वाटा आहेत त्याही त्यानं जन्माला घातल्या, त्या आता आपण बुजवतो. कुणी लिंपली असेल चुला, कुणी मारली असेल फूक, कुणी लिंपली असेल चुला, कुणी मारली असेल फूक. हरका कुंड्याच्या भाकरीला कशी भागली असेल भूक, कशी भागली असेल भूक. पायरी तिखावांचे घाव किती हाताला या फोड, पायरी तिखावांचे घाव किती हाताला या फोड. मेडी वाशांच्या संगतीला चापरा संगयाची जोड, चापरा संगयाची जोड. त्याच्या इष्टकीच्या बिया चैता वैशाखी खोवल्या, त्याच्या इष्टकीच्या बिया चैता वैशाखी खोवला. रडला करताना वाटणी भिजल्या पायली ना रोवळ्या, भिजल्या पायली ना रोवळ्या. अवघ्या कौलांना जोडून कोण्या धारणाच आड, अवघ्या कौलांना जोडून कोण्या धारणाच आड. किती बिराड पोसली नाही बिल नाही भाड, नाही बिल नाही भाड. किती रक्ताळल्या जखमा, किती झिलले नावे घाव, किती झाले असतील गुन्हे आकडी कोयतीला ठाव, आकडी कोयतीला ठाव. आणि शेवटचा अंतरा तुमच्या चरणाशी होतोय, लक्ष असावं. मरणानंतरचा निरोप पेरलं धन लाया सोन, मरणानंतरचा निरोप पेरलं धन लाया सोन. सर्वाधी वाटेवर या सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण. तुमच्या सगळ्या पूर्वजांना, तुमच्या सगळ्या वाडवांना मी हा लहानसा शाहीर माझ्या पवित्र सादातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आता ते पावसाला आला आला बुवा, अरे लाईट यायचं ते पावसाला. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी अनेक वेळा देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही तो नाही म्हणताय, हरकत नाही, तुम्ही काय भाग सोडत नाही. मोठा प्रश्न आहे, तुम्हाला त्यावेळेला म्हटलं की अनेक प्रश्न आम्ही तुमची उत्तरं दिली, मान्य करा, पण त्यात काय वाईट असं वाटण्यासारखं नव्हतं. तर शाहीर आज मी प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणता की प्रत्येकाला प्रश्न देतात पण बुवा नापास होतात. अरे पण जो प्रयत्न करतो तोच कधीतरी पास होतो, कधीतरी नापास होतो. आणि तुम्ही ग्रंथाचं नाव दिलं, गाईड दिलं आणि प्रश्न दिला तरी तुम्ही काय जवळ पण जात नाही. तर आज ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तर कोणत्या
त्या सद्गुरूंनी साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केले त्या संत सद्गुरूंचं नाव काय? तर त्या संत सद्गुरूंचं नाव महासुंदरी आणि तिलाच गौरदासी असे म्हणतात. शाहीर हे ग्रंथातच आहे महासुंदरी आणि तिलाच गौरदासी असे म्हणतात. तेव्हा शाहीर साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या संत सद्गुरूंचं नाव महासुंदरी अर्थात तिलाच गौरदासी असे म्हणतात. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि शाहीर माझा प्रश्न आता तुम्हाला आहे. वावला रे वावला. तर माझा प्रश्न असा आहे की हे बळीराजा, हे शेतकरी राजा, तू जर आकडू कोयती बांधून तू जर शेतात गेलास तर तुझ्याकडे येणारी संकट ती दूर होतील, तुझ्या वाटेला कोणी जाणार नाही. हा वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. आणि आमचं या प्रश्नाचं उत्तर भूमाता गौरव कथा या ग्रंथात आहे. शाहीर एक मुखडा घेतोय, घ्या. तर हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, येईल आपत्ती संकट कराय त्याची खांडोळी. अरे येईल आपत्ती संकट कराय त्याची खांडोळी. जाशील जर का वाटेला, तो शेतकरी म्हणतोय माझ्या आकडी कोणती कमरेला आहे, ही जी काय आपत्ती आहे, ही काय अवदसा आहे, ही जर माझ्या वाटेला लागली तर काय होईल तो सांगतोय. येईल आपत्ती संकट कराय त्याची खांडोळी. जाशील जर का वाटेला, अरे जाशील जर का वाटेला तुझी होईल राख रांगोळी. तुझ्या कमरेला हो जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला, जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला हो, जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला. दिले कुणी हे वरदान सांगावे शास्त्र शोधून, भूमाता कथेचा ग्रंथाचं पान पैठून. उत्तर देऊन शाहिरा, उत्तर देऊन शाहिरा भरावी पुण्याची झोळी. कुठल्याही तयारी नाही, ज्याप्रमाणे त्यांनी बारीक केले त्याप्रमाणे बारीक केले. एकही आगाऊ शब्द बोललेला नाही. त्याचे 2-3 शब्द होते, पलटवार केला, त्याच्या पलीकडे काही नाही. एक फक्त खानदारांची एक फरमाईश आहे, ती घेऊया. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांची फरमाईश आहे. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिना संगे मशाल, दादा गंगेत घोडे झाल. 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 आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. इंजिना संगे मशाल, दादा गंगेत घोडे
प्रयत्न केला आहे. आगावगिरी न करता आया बहिणीचा मान सन्मान ठेवून आगावगिरी न करता वारी केली आहे. आम्हाला आगावगिरी जमते. या ठिकाणी आज एकच खंत वाटते की आज जर लाईट असते प्रॉपर तर संदीप वाजे यांचा यंदा एक गण गाजला आहे. रूप सजलंय धरतीचं, ताट सजलंय आरतीचं. आज तो घेता आला नाही, नंतर आमची इच्छा होती त्यांनी घ्यावा. तर असो शाहीर दुसऱ्या वारीला काय करायचं तर करा, पण खोटं बोलायचं नाही आणि कॉपी करायची नाही. धन्यवाद.